देऊरच्या पायथ्याशी असलेल्या 193 एकर जमिनीच्या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. डायाभाई अँड कंपनीला जमीन देऊन त्यावर जैवविविधता उद्यानाचं आरक्षण टाकत सुमारे 2,800 कोटी रुपयांचा TDR देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. वन विभाग, महसूल, न्यायाधिकरण, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. वनमंत्री श्री गणेश नाईक यांच्या भूमिकेवर देखील आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. महापालिका आणि वन खातं असं कंबाईंड आहे. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात. आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली 1975 पासून बी दायाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही?